मुलांना एंटरप्रेन्योरशिपकडे वळवणं आणि प्रिझम स्टँड फॉर प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अँड मीडियम एंटरप्रेन्योरशिप वाव. सेल. तर याच्या अंतर्गत मुलांना इनोव्हेशन इन्क्युबेशन स्टार्टअप आणि एंटरप्रेन्योरशिप याच्याबद्दल त्यांना याबद्दलच्या कॅरेक्टर त्यांच्यामध्ये अंतर्भूत करणे, त्यांना याच्याबद्दलच्या गोष्टी प्रोव्हाइड करणे आणि मुलांना फक्त जॉब घेणारा न बनवता जॉब देणारा पण बनवायचे जे धडे द्यायचे आहे ते धडे ह्या माध्यमातून त्यांना देण्याचा प्रिझमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होतो. आणि या अंतर्गत आमचा टायअप जो आहे प्रिझमच्या अंतर्गत MSME सोबत आहे गव्हर्मेंट मिनिस्ट्री MSME सोबत आहे. नंतर युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीसोबत आहे. त्या माध्यमातून इन्क्युबेशन IIC सेल पण वर्क करतं याच्या अंतर्गत. आणि MSMEच्या अंतर्गत कॉलेजला होस्ट इन्स्टिट्यूट म्हणून हे प्रदान करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये जर इथून एखादं स्टार्टअप जर सिलेक्ट झालं आहे तर त्याला 15 लाखापर्यंतचं फंडिंग हे गव्हर्नमेंटकडनं MSMEकडनं भेटतं आहे. थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही की ज्या विद्यार्थ्यांना स्वतःचं स्टार्टअप करण्याची इच्छा आहे किंवा परिसरामध्ये जर कोणतं स्टार्टअप असेल तर ते या ठिकाणी प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीमध्ये जे PREC लोणी आहे तिथे प्रिझम सेंटरला येऊ शकतात. विद्यार्थी जर एंटरप्रेन्योर घडला तर तो प्लेसमेंटच्या मागे नाही धावणार, तर तो प्लेसमेंट देण्याच्या पाठीमागे धावेल. आणि तो आपण म्हणतो की जो आज सर्वात मोठा दुवा आहे की आपण सगळेजण प्लेसमेंटच्या पाठीमागे पळतोय, पण प्लेसमेंट देणारा बनला तर भरपूर सारे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कल्याण होईल. आणि आज वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी 23व्या वर्षी हे उद्योजक येतात कुठून? हे जे $1 मिलियन जे स्टार्टअप्स होतात किंवा आज भरपूर सारे स्टार्टअप बघितले आपण, बन्सल बंधूंचं जर आपण फ्लिपकार्ट बघितलं असेल, स्नॅपडीलसारखे स्टार्टअप बघितले असतील, तर हे याच कॉलेजेसमधनं येतात. आणि याची जी सुरुवात आहे ना ही मोस्ट ऑफ द होते IIT सारख्या ठिकाणी.